मित्रांनो, जय शिवराय. आणि पेडगावच्या मैदानात आहे. पेडगाव मैदानात कोण कोण आलं याची सर्वांनाच उत्सुकता लागली. मैदान होणार जंगी आणि या मैदानात कोण कोण दाखल झालेले बघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या पाठीमागा कुठून आला मित्र? परभणीहून आले. हो. बरं, पेडगावच्या मैदानासाठी परभणीहून आला. कोणता बैल? हरण्या. बरं, परभणीहून किती अंतर पडलं? 400च्या आसपास. 400 किलोमीटर अंतर. कधी निघाले? काल 3 वाजता निघाले. 3 वाजता निघाले दुपारी. कधी पोहोचले? 7 वाजता सकाळी. आज सकाळी पोहोचले. आज सकाळी. रात्रभर प्रवास केला? थांबलो होतो मडीमध्ये थांबलो. काय पेडगावचं मैदान केलं याच्या अगोदर? नाही पहिल्या वेळेस. का उत्सुकता लागली? का वाटलं की पेडगावच्या मैदानात जावं? आई मोठं मैदान आहे, काहीतरी नवीन. आपण लहान मैदानात खेळत होतो आजपर्यंत, त्यामुळे म्हणलं मोठ्या मैदानात. कोणत्या मैदानात खेळतो पाहिजे? आधी तिकडे खेळत होतं, आधी अहिल्यानगर पर्यंत. कोणत्या? 3 फेऱ्याच्या का? 3 फेऱ्याच्या. बरं, 3 फेऱ्याच्या मैदानात. आजचं कसं नियोजन पेडगावचं? पेडगावचं आहे टॉपमध्ये. हा. बरं, चला, शुभेच्छा. मित्र नमस्कार. नमस्कार. कुठून आले? तालुका परतूर, जिल्हा जालना. जालना जिल्ह्यातून आले. कधी निघालो जालन्याहून? आम्ही रात्री निघालो तो 11 वाजता. बरं, बैलाचं काय नाव? मन्या. हा. बरं, कोणासोबत पळताना दिसणार म्हणे आज? हा, बलमा सोबत. बलमा कुठला? हा, बलमा तिकडलाच, आमच्या गावाकडला जालना. बरं, बैल कोणत्या पटावर पळतो नेमका? 3 फेऱ्यात पळतो की सेकंदाला पळतो? हा, हे दोही पडतो सेकंदवरचं. पेडगावचं पहिल्यांदा नियोजन आहे? हा, पहिल्यांदाच ह्या मैदानात आलेला आहे. पहिल्यांदा आला. बरं. 500 किलोमीटर आलेला आहे. 500 किलोमीटर रन झाला. कधी निघाले तुझे? आम्ही 11 वाजता निघालतो, तरी आम्हाला 10-12 तास लागले इथे. काल सकाळी. हा. मग डायरेक्ट मैदानात आले? कुठं थांबले मुक्कामी? हा, मुक्कामी थांबलो होतो. बरं, किती जण आले सोबत? आम्ही 20 जण आलेलो. बरं, किती? 20 जण? हा. इतके कशाला? इतके बैलासोबत लागतात ना. हे दोन्ही बैल मिळून 20 जण आले? हा. मग गाड्या भरपूर 2-3 गाड्या आल्या असतात? नाही, एकच गाडी आली. एका गाडी? हा. बरं. हा. चला, पेडगावच्या मैदानात पहिल्यांदाच आहे तुम्ही पण. कसं नियोजन आहे आजचं? आजचं नियोजन असं आहे की, कारण की हा मने आहे, हा 2.5 वर्षाचा आहे. दुसरा 2.5 वर्षाचा. बरं. हे दोन्ही खांदी पब्लिकचं आहे. दोन्ही खांदी पब्लिक आहे. दोन्ही खांदी पळतो पब्लिक. बरं, काय वाटतं आज पेडगावच्या मैदानात एवढं मोठं मैदान घडतंय आणि कसं वाटतं? पळ कसं वाटतो नंदीचा? पळ आहे, त्याच्यामुळे इकडे आणलं, कारण की अशा साध्या मैदानात कोणी पळेल, टॉपच्या मैदानात पळवायची गाडी. त्याच्यानंतर मी कळेल. सोबतचा जो बलमा आहे तो बलमा कुठला? हा, तो बलमा याचा आहे, परतूर. हां. बरं, याच्या अगोदर गाडी पळाली बलमाची तुमच्या? नाही, फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच. हां. चला, शुभेच्छा तुम्हाला. काका नमस्कार. नमस्कार. कुठून आले? आम्ही जालना जिल्ह्यातून. घनसावंगी तालुका. कधी निघाले होते जालन्याहून? आम्ही 4 वाजता निघालो काल संध्याकाळी 4 वाजता निघाले. मग डायरेक्ट मैदानात आले की नाही? मध्ये मुक्काम केला. किती अंतर पडलं जालन्याहून? 400 किलोमीटर. तुम्ही पहिल्यांदा आले पेडगावच्या मैदानात? याच्या अगोदर येऊन गेले? नाही. बरं, तुमच्याकडे काय शंकरपट होतं? शंकरपट. बरं, मग आता 3 फेऱ्याच्या मैदानात येण्याचं कारण? म्हणजे आमच्या इकडे बैल गुलालीतले, त्याच्यामुळे इकडे आलो आम्ही. गुलालातले बैल? काय बैलाचं नाव सांगाय? बैलाचं नाव बाजी. काय नाव? बाजी. आणि हा? गरुडा. बरं, दोन्ही खांदी पाळणारे? पब्लिकने? पब्लिक. बरं, गट पुकारताय, गट लागला का? बरं, काका काय सांगाल? पेडगावचं मैदान होतंय आता, तुमचं वय 50+ आहे आणि या मैदानाची उत्सुकता लागली तुम्हाला. इथपर्यंत तुम्ही 400 किलोमीटर अंतर कापून इथं आले, तर काय सांगाल पेडगावच्या मैदानाविषयी? एकदम मोठ्या मैदानात जायची म्हणून आग्रह करून आणले. चांगलं नियोजन असणार आहे. दोन्ही सोबत पाळणार आहे? बरं, चालतं. धन्यवाद. शुभेच्छा तुमच्या बैलांना. तुम्हाला गुलाल पडो याच शुभेच्छा. भैया नमस्कार. कुठून आले? परभणी. काय भानगडे? परभणी, जालना, भरपूर बैल त्या साईडने आलेले आहे यंदा. तिकडे जास्त मैदान होत नाहीत. बरं, 3 फेऱ्याचे मैदान होत नाही. बरं, नाव सांगा तुमचं. दत्ता
दत्ता कारभारी यातकरी. बरं, बैल कोणाचा? बैल लक्षान बावरे. नाव लक्ष आणि बावऱ्या. कोणाची बैल आहे? तुमचीच आहे? बैल घरचीच गाडी. बरं, 3 सेकंदात पळता की म्हणजे सेकंदाला पळता बैल? तिन्ही फेरे पळतात, सेकंदा पळतात. बरं, कधी निघाले होते? आम्ही रात्री 10 वाजता. रात्री 10 वाजता निघाले. डायरेक्ट मैदानात आले? थांबले नाही कुठं? बरं, किती गाड्या आणल्या? गाड्या आमच्यासोबत 4 गाड्या. 3-4 गाड्या आहे. आणि किती लोक सोबत आले? आम्ही 12 जण आहेत ह्या 2 बैलासोबत. 12 जण आहे. हो. बरी मोठी टीम आणली तुम्ही. हो. मग आता किती खर्च लागला बरं? आतापर्यंत किती खर्च केला आतापर्यंत? म्हणजे इकडे यायचं का? इथपर्यंत येऊस तर किती खर्च आला? 16-17 हजार रुपये खर्च आला आतापर्यंत. बरं, नक्कीच पेडगावचं मैदान तुमच्यासाठी नवीन आहे की याच्या अगोदर येऊन गेले? नाही पहिलीच. बरं, चांगली गोष्ट आहे. आणि बैल गुलालात राहो या शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. एक आकर्षणाची बाब म्हणजे पेडगावच्या मैदानात भरपूर माणसं, मुलं, तरुण मुलं तुम्हाला बैल घेऊन मैदानासाठी येताना दिसतील, आलेले दिसतील. मात्र महिला वर्ग आणि ते पण बैलगाडा मालकीन म्हणून एखादी महिला या क्षेत्रात आणि पेडगावच्या मैदानात येणं ही गोष्ट थोडी वेगळी आहे. ताई कुठून आल्या? सिन्नर खंबाळे. सिन्नरहून आला? बरं, नाशिक सिन्नर. नाशिक सिन्नर. काय नाव तुमचं? माझं नाव सुमनताई बालचंद्र गपले. बरं, बैल कोणते कोणते आणले आज? लाखलगावचा दौलत आणलेला आहे सोबत आणि आमचा घरचा गुरु. तुमचा घरचा गुरु आहे? आणि तो लाखलगावचा. कधी निघालो होत्या? आम्ही काल 5 वाजता निघालो होतो. काल संध्याकाळी? हो. मग किती जण आले सोबत? आम्ही 10 जण सोबत. 10 जण सोबत आहे. बरं, भरपूर मोठी टीम आणली. हो. तुम्हाला काय विशेष आकर्षण बरं बैलगाडा शर्यतीचं? आम्हाला लहानपणापासूनच छंद आहे जास्त. बरं, म्हणजे तुम्ही प्रत्येक मैदानात जाता? हो, प्रत्येक मैदानात. नाशिकच्या मैदानात? नाशिकच्या मैदानात जाते, इकडे बारामतीला पण येते. बरं, तुमच्याकडे काय घोडागाडी खेळला? हो, घोडागाडी पण, मैदान पण. बरं, 3 फेऱ्याचं मैदान पण. बरं, सगळ्या ह्याच्यात जातो आम्ही. मग तुमच्या घरापासून तुम्हाला नाद लागला? हो, आमच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या खानदानी नाद येतो. बरं, हो, चांगली गोष्ट आहे. आणि हे प्रामुख्याने हे बघायला मिळतंय, चांगलं वाटतंय. बैलगाडा क्षेत्रात एक महिला बैल घेऊन येते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जाता का फाटीवर बैल घेऊन? नाही न जाता आपण, मला सोबत त्याच्या सोबत राहावं लागतं. तो त्रास देतो दुसऱ्यांना, त्याला माझी सवय आहे. म्हणजे तुमच्या सवय तुमच्या वळणावर आहे, तुमच्या अंगावर आहे. माझ्या आवाजावर होतो, थांबतो. बरं, त्याच्यामुळे मला त्याच्या सोबत राहावं लागतं. जिथं मैदानाला जाईन तिथं मी सोबतच जाते. बरं, आजचं कसं नियोजन लागलं? पेडगाव मैदानासाठी पहिल्यांदा आल्या की याच्या अगोदर? नाही, पहिल्यांदाच आले. चला म्हणलं जाऊया पंढरी बघायला, पेडगावची पंढरी. नक्कीच. आणि कसं नियोजन आहे? कोणासोबत पळताना दिसतील? पळताना पण दौलत आणि गुरु हे सोबत पळणार. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या पहिल्यांदा. भैया कुठून आले? जालन्यावरून आलोय. जालना. काय भानगड आहे आजच्या मैदानात? सगळ्यात जास्त परभणी जालनाकडचे नंदी आपल्याला दिसत आहे मैदानात. किती गाड्या आल्या अशा? तरी 100-200 गाड्या आल्या असते. परभणी जालना साईडच्या? परभणी जालना साईड. संभाजीनगरच्या जर धरून 300-400. बापरे बापरे, म्हणजे अर्ध मैदान हे मराठवाड्यावर होतं का? हो. कोणते कोणते बैल आले नाव सांगा? हो, पक्ष्या आणि पिस्टन. बरं, पक्ष्या पिस्टन सोबत पळताना दिसणार? सोबत. कोणाची बैल आहे हे? आमचे स्वतःचे. तुमचे स्वतःचे? नाव सांगा तुमचं. नाव प्रताप नाजरकर. राहणार धाकलगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. बरं, कसं नियोजन लागलं पेडगावच्या मैदानाचं? नियोजन ही गावचीच गाडी आहे. बरं, कुठं पळता? 3 फेऱ्याला पळता? आधी शंकरपाटाला पळत होतो आम्ही. शंकरपाटाच्या नंतर आम्ही 3 फेऱ्याला बीडच्या फायनल केला, 1 नंबरचा मानकरी. कुठला? बीडचा कासारी बुद्रुक. बरं, आणि हे आमचं 3रं मैदान आहे. म्हणजे पेडगावचं धरून? हा, पेडगावचं धरून. बरं, याच्या अगोदर पेडगावला कधी? नाही, कधीच नाही आलं. पहिल्यांदा पेडगावला? पहिल्यांदा. पेडगावला येण्याचा निर्णय काय घेतला? हिंदकेसरी मैदानी म्हणलं जावं लागतं. कारण इतका मोठा खर्च करून आता किती खर्च झाला बरं तुमचा तिथून इथपर्यंत? खर्च आतापर्यंत 10-15 हजार रुपये तरी झाला असेल. आता जाताना 10-15 हजार खर्च होणार. बैल गुलालात राहो नाही राहो पण मग खर्च करायचा नाही गुलाला नाद आहे ना. बरं, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच तुमच्या कष्टाला फळ मिळणार आणि बैल तुम्हाला काहीतरी मिळवून देणार याच सदिच्छा. धन्यवाद. नाव सांगा दादा. बाळासाहेब खेत्रे. बरं, कुठून आले? संभाजीनगर.
किती झाला हो प्रवास? 400 किलोमीटरचा. 400 किलोमीटर झाला. कधी निघाले होते? आम्ही रात्री 9ला निघलो होतो. रात्री 9ला निघाले. मग डायरेक्ट आले पोहोचले मैदानात पोहोचले? तिथं 4:30 वाजता एक घंटा आम्ही आराम केला होता. बर रस्त्याने. हो. बर कोणते कोणते नंदी आणले नाव सांगा एकदा. पुष्पा आणि बादल. शंकरपटातले पळणारे बैल आहे का? असे 3 फेऱ्याला पळणारे? 3 फेऱ्याला पळणार. 3 फेऱ्याला पळणारे. याच्या अगोदर कुठल्या मैदानात राहिले? पुष्यगावच्या मैदानात खेळले. बर. आमच्या इकडं संभाजीनगर मध्ये मोठ्या मैदानाचे अनुभव आहे? आहे. बर. प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर मी जिल्हा संभाजीनगर, गंगापूर, राहणार जिकटांची. बरं. आजचं नियोजन कसं लागलं? आजचं नियोजन कसं लागलं आजचं पेडगावच्या मैदानात? एकदम बढिया. चांगलं आहे. पाठी वगैरे चांगली? हो जबरदस्त. व्यवस्था सगळी चांगली? हो. बर. कोण कोण पळताना दिसेल तुमच्या नंदीसोबत? जोडी एकच पळणार? तुमच्या घरचीच पळणार आहे? हो आमचे जोडीदार आहे ना. पुष्पराज आणि बादल. मराठवाड्याचे मोठ्या प्रमाणात बैल दाखल झालेले. जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी. तर काय वाटतं आज काहीतरी वेगळं घडल? वेगळं तर ठरणारच सर. आता कसं वातावरणाचा हिशोबाला तर निसर्गाने जर साथ दिली तर वेगळं ठरणार आहे. हो 100%. घरूनच भाकरी बांधून आणल्या? हो घरूनच आणल्या रस्त्याने. तुम्ही जालन्याचे? घरून भाकरी बांधून आणले रस्त्याने येताना? मग नाही या पुरल्या? हो. बर. चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमच्या नंदी गुलालात राहो. हा पुष्पा आहे. पुष्पा आहे का? हा पुष्पराज. पुष्पराज. आणि तो बादल आहे. तो बादल आहे. बरं.